विकास कामांच्या जोरावर ऊसतोड कामगाराच्या मुलाला विजयी करा असं भावनिक आवाहन आमदार राम सातपुते यांनी मतदारांना केले। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ, होडगी स्टेशन, आहेरवाडी, बंकलगी, राजूर, बिरनाळ, होनमुर्गी इथं गावभेट दौरा केला। त्यानंतर औराद इथं आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी माजी सभापती डॉक्टर चनगोंडा हविनाळे, बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर, माजी उपसभापती संदीप टेळे, भाजपचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, अंबिका पाटील, मळसिद्ध मुगळे, हनुमंत कुलकर्णी, जगन्नाथ गायकवाड, यतीन शहा, अण्णप्पा बाराचारे, सोमनिंग कंबळे, औरादचे सरपंच शशिकांत बिराजदार, प्राध्यापक विजयकुमार बिराजदार आदी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना आमदार राम सातपुते म्हणाले की मी ऊस तोड कामगाराचा मुलगा असून सोलापूर जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांमध्ये माझ्या आई वडिलांसह मी स्वतः काम केलेलं आहे। या विकास कामांच्या जोरावर माझ्यासारख्या ऊस तोड कामगाराच्या मुलाला विजयी करावं असं भावनिक आवाहन त्यांनी केलं। ही निवडणूक हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्याच्या विरोधातली निवडणूक आहे आणि भारत विश्व गुरु बनवणाऱ्याच्या बाजूची निवडणूक आहे। मित्रांनो, आपल्याला ठरवावं लागेल ही निवडणूक त्या ठिकाणी एका ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून मी निवडणूक लढवतोय। सोनाचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो मी कार्यकर्ता नाहीये, संघर्षाने इथपर्यंत आलोय। राम बोल, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम। त्यामुळे मित्रांनो, ही निवडणूक त्या ठिकाणी एक सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे। माळशिरस तालुक्याचा आमदार असताना हजारो लोकांचे ऑपरेशन करण्याचं भाग्य मला लाभलं। वाड्या वस्त्यावरील खेड्यापाड्यातील सामान्य जनतेचे अश्रू पुसण्याचं काम मी त्या ठिकाणी 5 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे केलं। आपले नातेवाईक माळशिरस तालुक्यामध्ये असतील, कुणालाही विचारा, 100 लोकांना विचारलं तर 90 लोक म्हणतील आमदार चांगला होता, आमदार देव माणूस होता, आमचा आमदार तुमच्याकडे आलाय, तो त्या ठिकाणी सेवा करेल। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे। मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायची आहे, ही निवडणूक सरळ ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढतोय। कधी कधी 70 वर्षांचं सरकार होतं, यांना गोरगरीब शेतकऱ्यांची कधी चिंता नव्हती। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे यांचं गणित होतं। भाजपनं गेल्या 10 वर्षात विकास कामं करून जनतेची प्रामाणिक सेवा केली आहे। यापुढेही विकासासाठी जनतेनं भाजपला साथ द्यावी असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं। आमचा हा तालुका, आमचा हा जिल्हा, आमचा हे राज्य, आमचा हे देश कुणाच्या हातात दिला पाहिजे, कुणाच्या नेतृत्वाखाली हा देश चालला पाहिजे। मला असं वाटतंय सक्षम नेतृत्व कोण आहे आपल्याला? मोदीच आहे। आणि मोदीला आम्हाला निवडून द्यायचंय, मोदीला या देशाचं पंतप्रधान आम्हाला करायचंय ना? माझ्या माता भगिनीला विचारतो, करायचंय ना? पण मला असं वाटतंय की माननीय मोदी साहेबांना जर आम्हाला पंतप्रधान करायचंय तर या जिल्ह्याचा सोलापूर लोकसभेचा मतदारसंघातला हा खासदार प्रचंड मताने आपण तिथे पाठवला। सुद्धा एक तरुण तडफदार आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे। आता बिराजदार साहेबांनी सांगितलं ऊसाचा विषय म्हणून, त्यांच्या आई वडिलांनी तोडणी कामगार केलेले आहे, त्यांनी स्वतः कष्ट केलेलं आहे, स्वतः उच्च शिक्षित इंजिनियर आहे। मला असं वाटतं की विधानसभेमध्ये सुद्धा आपल्या मतदारसंघाची चांगली बाजू मांडण्याचा, आमच्या या तालुक्याचा, आमच्या या विधानसभेचा, आमचा लोकसभेचा आम्हाला आवाज दिल्ली म्हणजे क्वार्टरचा आहे। दिल्लीमधून आवाज उठवण्यापेक्षा दिल्लीच्या लोकांच्या कडून आपली कामं जर आपल्याला करायची असतील, असा एक तरुण तडफदार आपल्याला लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवावा लागेल।